ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा हा विशेष कार्यक्रम त्याचं आयोजन केलं गेलं आहे। या कार्यक्रमात ज्ञानेश्वरींचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचं ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या विषयांवर 3 दिवस प्रवचन होत आहे। त्यातील कर्मयोगावरील दुसरं प्रवचन मंगळवारी पार पडलंय। जेव्हा तुम्ही कर्माशी एकरूप होता तेव्हा इतर विचारांपासून मन दूर होतं आणि कर्म हाच तुमचा भगवंत होतो, असं प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी आणि हबप कृष्णा जाधव यांनी केलाय। कर्म हीच पूजा आहे, कर्मातच देव आहे, किंबहुना कर्म हेच देव आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे। एखादं कर्म करताना वेळेचं भान न राहणं म्हणजे विचारांपासूनची निवृत्ती घेणं, असं प्रतिपादन त्यांच्याकडून केलं गेलेलं आहे। हा ज्ञानयोग कृष्णानं अर्जुनाला सांगितला, जो मी काल आपल्या समोर त्याचा अर्थ सांगत असताना कृष्णानं सांगितलेला ज्ञानयोग हा अर्जुनाला सांगितला। एक देव होता, दुसरा भक्त होता। दोघांमध्ये अधिकाराचा जर विचार केला तर फार मोठा अधिकार जन्मोजन्मीचा अर्जुनाला सहवास लाभला होता कृष्णाचा, आणि अनेक जन्माच्या पुण्यामुळे हे ज्ञान अर्जुनाला मिळालेलं होतं कृष्णाकडे। आपली पुण्याही मोठी आहे, कारण आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, त्यांच्या माय बोलीमध्ये जन्माला आलेलो आहोत, मराठीमध्ये जन्माला आलेलो आहोत। माझा मराठाची बोलू कौतुके, अमृताचेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवी, असं माऊली म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये। ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचं भरपूर कौतुक माऊली करतात, अनेक कवी करतात। जिये भाषेची रसवृत्ती, सा भाषांचे उपे इजिती निघुती, ते मराठी गमन जाणे निरुती, जे रसांचे जीवन आधीच जगा चंदन आवडे, वरी देवाचे अनुलेपन जोडे, तरी कमळा वालभण पडे त्या सुखात। मराठीमध्ये मराठीच्या भाषेचं वर्णन अनेक कवीही करतात। माऊली ही ज्ञानेश्वरी मराठीच्या अनेक अलंकाराने सजलेली आहे। जशी तत्वज्ञानाने ती बहरलेली आहे, तशी अलंकाराने ती सजलेली। अशा या सुंदर ज्ञानेश्वरीचं रस माधुर्य आपण या ठिकाणी घेत आहोत। तत्वज्ञानाला आपल्या जीवन कार्याची जोडणी देतात। जे कृष्णानं सांगितलं अर्जुनाला, ते रणांगणावर सांगितलं होतं। आज मी तुमच्या मनाच्या रणांगणावर जे सुखदुःखांचं युद्ध पेटलेलं आहे, त्या रणांगणावर तुम्हाला शांत करण्यासाठी माऊलींनी जे तत्वज्ञान सांगितलं ते दशाला कसं सांगण्याचा प्रयत्न केला। काम आणि क्रोध हे किती भयंकर आहेत, त्यापासून सावध राहिलं पाहिजे। आणि सावध राहत स्वतःचं कर्म अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे जे प्राप्त कर्म आहे ते करत करत आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे। खरं तर इंद्रिय हे उपभोगण्यासाठी दिलेली आहेत, परंतु त्याच्या काही सीमा आहेत। त्या सीमा रेषा कधीही ओलांडल्या नाही पाहिजेत। त्या सीमा रेषेत आपलं स्वतःची प्रत्येक जे प्राप्त इंद्रिय आहेत, त्या प्रत्येक इंद्रियाचा आणि निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे। आपणही जगलं पाहिजे, इतरांनाही जगू दिलं पाहिजे। तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायानं जगामध्ये असलेल्या ईश्वरत्वाची साक्ष तुम्हाला आम्हाला पटली पाहिजे, त्याची अनुभूती घेता आली पाहिजे, निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे आणि आपणही निसर्गाला आनंद दिला पाहिजे। हाच खऱ्या अर्थानं कर्मयोग आहे। जगताना आपले कर्म, प्रत्येक कर्म हे निसर्गाप्रती निष्ठेनं टाकलेलं एक पाऊल असलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आजच्या या कर्मयोगामधून आपण हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्ञानेश्वरांचं जन्मोत्सव परिवर्तन करून हे होणारे की त्याच्यावर काय उलट आनंदाची गोष्ट आहे की शासनानं देखील ही सर्व जनसामान्यामध्ये ही भावना आहे, जनमनामध्ये ही भावना आहे। शासन जनमनाच्या भावनांचा आदर करत असतं। लोकांना वाटतं की ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांना मार्ग दाखवणारी आहे। ज्ञानेश्वरीची तत्व ही माणसाला जागोजागी मार्गदर्शनपर ठरणारी तत्व आहे। म्हणून शासनाची भूमिका ही स्वागतार्ह आहे। शासनानं जे पाऊल टाकलेलं आहे अत्यंत आनंदाचं पाऊल आहे आणि
त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यासारख्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना याचा जास्त आनंद आहे की आम्हाला 750व्या माऊलींच्या जयंतीच्या निमित्तानं माऊलींचा विचार, माऊलींनी दिलेल्या प्रेरणा, माऊलींनी सांगितलेल्या शक्ती घराघरामध्ये वैचारिक पातळीवर आम्ही घेऊन जाऊन सर्वसामान्यांचं जीवन हे माऊलींच्या तत्त्वज्ञानाप्रती आकर्षित करून त्यांचं जीवन सुकर कसं होईल याचा प्रयत्न करत आहोत.